बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. ओम हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बल भीम सख्यानंद शांतामाई बंडोबा किरबा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री सद्गुरुचे ते नमस्करण. आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री सद्गुरुचे ते नमस्करण. आता तरंग 6 आहे श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. तर चौथ्या तरंगामध्ये तत्वदृष्टीला उपदेश केला आणि तत्वदृष्टी मुक्त झाला. 5व्या तरंगामध्ये अदृष्टीला उपदेश केला आणि 5व्या तरंगामध्ये अदृष्टी मुक्त झाला. आणि 6वा तरंग आहे हा तर्कदृष्टी आहे. तर्कदृष्टी म्हणजे जास्त शंका करणारा, त्याला जास्त शंका येतात. निर्डे महाराज आवाज तिकून बंद करा. तर तर्कदृष्टी हा 6वा तरंग आहे आणि तर्कदृष्टीचा आहे 6वा तरंग. त्यांना शंका जास्त येतात आणि त्यांनी आता काय शंका केलेल्या आहेत, कारण कनिष्ठ अधिकाऱ्याची बुद्धी फार तीव्र असते म्हणले आणि शंका फार उत्पन्न होणे हेच कनिष्ठ अधिकाऱ्याचं लक्षण आहे. तर त्यांनी याच्यामध्ये जसं जागृती जशी खरी आहे तर ते म्हणतो स्वप्नही तसंच खरं माना, कारण स्वप्नातले पदार्थच आणखीन अनिर्वचनीय मिथ्या असे ठरलेले नाहीत. म्हणजे त्याची शंका आहे किंवा ते म्हणतोय की मला स्वप्नातले पदार्थच खोटे वाटत नाहीत, मला स्वप्नच खरं वाटते म्हणतो. आणि तुम्ही स्वप्नाचा दृष्टांत देतात किंवा स्वप्नातल्यासारखं हे जगत आहे म्हणून, तर मग अगोदर मला स्वप्नातलंच अनिर्वचनीय मिथ्य ठरलेलं नाही, तर त्याप्रमाणे मला असं वाटतंय की जागृतीतले जसे पदार्थ खरे आहेत तसे स्वप्नातले देखील खरे आहेत. आणि अशी शंका त्यांनी घेतलेली आहे. आणि या शंकेवर दोन वाक्यांनी त्यांनी शंका निर्माण केलेल्या आहेत. तर ते म्हणतो नेमकं काय होतंय, तर जागृतीमध्ये जे पदार्थ आपण पाहिलेले असतात त्याचे स्वप्नामध्ये स्मरण होतं म्हणतो. म्हणजे शंका काय त्याची बघा, आपण जे बाहेर जे पाहिलंय म्हणतो त्याचंच स्मरण होतंय म्हणतो स्वप्नामध्ये, किंवा जे आपण स्वप्नातले बाहेरले पदार्थ जे पाहिलेले असतात तसेच पदार्थ स्वप्नामध्ये दिसतात. म्हणजे जागृती खरी आहे तसंच स्वप्न सुद्धा खरं आहे. हा एक पॉइंट आहे. तर ही त्याची शंका आहे बरं का, की मला असं वाटतंय असं म्हणतो तो तर्कदृष्टी. मला असं वाटतंय की स्वप्नामध्ये जागृती जशी खरी आहे तसं स्वप्न सुद्धा सत्य आहे आणि स्वप्नातले पदार्थ तर त्याची स्मृती होती म्हणतो स्वप्नामध्ये, आठवण होती म्हणतो. तर हा एक पॉइंट आहे. आणि दुसरा पॉइंट आहे, नाही तर म्हणतो मग आपलं लिंग शरीर म्हणजे सूक्ष्म देह बाहेर जाऊन तो स्वप्न पाहतो म्हणतो आणि पुन्हा परत येतो म्हणतो आपल्या देहामध्ये. मग अशा ह्या 2 पद्धतीमध्ये जर काही चुकत असलं तर मला समजून सांगा. म्हणजे अशी शंका तर्कदृष्टीने उत्पन्न केलेली आहे. मग आता श्रीगुरु त्यांना उत्तर देत आहेत की याच्यामध्ये काय चूक आहे आणि काय खरंय. तर आपण पाठीमाग समृद्धी कशाला म्हणायचं ते आपण पाहिलेलं होतं. मग आता समृद्धी कशाला म्हणतात, तर समृद्धीचा विषय समोर नसतो. ज्या गोष्टीची समृद्धी झाली, आता आपण 6 महिन्यापूर्वी वाघ बघितला आपण जंगलामध्ये आणि त्याची आता आपल्याला समृद्धी झाली. आता जर 6 महिन्यानंतर समृद्धी होते म्हणजे ते वाघ समोर आहे का?
तर वाघ समोर नाही, पण त्याची समृद्धी झाली. म्हणजे तो विषय समोर नाही. आणि हा काय म्हणतो आहे तर्कदृष्टी, की जागृतीतल्या पदार्थाची समृद्धी म्हणा. तर जागृतीतल्या पदार्थाची समृद्धी म्हणता येणार नाही. कारण कशामुळं म्हणता येणार नाही समृद्धी? समृद्धीचा विषय समोर नसतो. आणि स्वप्नामध्ये पदार्थ दिसतात तर विषय समोर आहेत. याच्यावरून त्याचा पहिला मुद्दा श्री गुरूंनी खोडून काढला, की बाबा समृद्धी म्हणता येणार नाही. स्वप्नातल्या पदार्थाला समृद्धी म्हणता येणार नाही. तिथं आपल्या समोर विषय आहे स्वप्नामध्ये सुद्धा. आणि स्वप्नामध्ये समृद्धीमध्ये तर विषय समोर नसतो. मग असं आपल्याला खात्रीशीर माहिती आहे, की समृद्धी झाली की विषय समोर नसतो. आणि इथं तर आपल्याला स्वप्नामध्ये विषय समोर दिसायला डायरेक्ट दिसला का नाही? बालाजी दिसला. आपण देवाला गेलेलो दिसलो, पंढरपूरला गेलेलो दिसलो, सोन्याचा हंडा दिसला. आता ते प्रत्यक्ष दिसतो की नाही? ती समृद्धी नाही ती. तर तो प्रत्यक्ष विषय आहे. आणि विषय आणि वृत्ती एक होणं हे प्रत्यक्ष ज्ञानाचं लक्षण आहे. हे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. आता तुमचा अभ्यास झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त सांगायची जरूर नाही, पण तिथं थोडं-थोडं सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर आता हे आलं का तुमच्या ध्यानामध्ये? पहिलं तर आपण स्वप्नामध्ये जे बी पदार्थ पाहतो ते आपल्या समोर असतात. मग ते नदी असेल, पर्वत असेल, हत्ती असेल, वाघ असेल, काय जे स्वप्नामध्ये दिसतंय तो विषय आपल्या काय आहे? समोर आहे. याच्यावरून पहिला जी मुद्दा होता तर्कदृष्टीचा, की ती समृद्धी आहे, तर समृद्धी म्हणता येणार नाही. याच्यावरून त्यांनी पहिला मुद्दा त्यांच्या शंकेचा खोडून काढला. आता दुसरा मुद्दा काय आहे? की दुसरा मुद्दा ते म्हणतो, की आपलं लिंग शरीर बाहेर जाऊन ते बाहेरले पदार्थ पाहून येतंय आणि मग आपल्या शरीरामध्ये येते असं म्हणतो. म्हणजे स्वप्नामध्ये हे आपलं लिंग शरीर बाहेर जातं असं म्हणतो. परंतु स्वप्नामध्ये लिंग शरीर बाहेर जात नाही. आता तेही त्यासाठी सांगायले दुसऱ्या मुद्द्यामध्ये. जागृतीमध्ये ज्याचे ज्ञान असते त्याचे स्वप्नात ज्ञान होते असा नियम नाही. कारण स्वप्नामध्ये जे नाही पाहिलेले ते सुद्धा पदार्थ आपण पाहू शकतो किंवा आपण पाहिलेले आहेत. तर प्रत्यक्ष ज्ञानामध्ये 2 प्रकारचे ज्ञान येतं. अभिज्ञानरूप प्रत्यक्ष आणि प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष. आता हे अभिज्ञानरूप प्रत्यक्ष कशाला म्हणायचं आणि प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष कशाला म्हणायचं? तर हे ध्यानात घ्या. जो पदार्थ नवीनच आपण पाहतो त्या ज्ञानाला अभिज्ञानरूप प्रत्यक्ष. अभिज्ञ म्हणजे त्याची आपल्याला ओळख नाही, नवीनच पदार्थ पाहतो. त्याला अभिज्ञानरूप प्रत्यक्ष असं म्हणतात. आणि ज्ञानाच्या संस्कारापासून जो पदार्थ पुन्हा पाहतो त्या ज्ञानाला प्रतिभिज्ञारूप. म्हणजे पूर्वी पाहिलेला असतो आणि ज्ञानाचा संस्कार असतो. म्हणजे पूर्वी पाहिलेले पदार्थ आपल्याला स्वप्नामध्ये दिसतात ते प्रतिभिज्ञारूप. म्हणजे त्याची प्रत्यक्ष ओळख असलेले पहिले पूर्वीचे आता आपल्याला स्वप्नामध्ये दिसतायत त्याला प्रतिभिज्ञारूप. आणि अभिज्ञानरूप म्हणजे नवीन पदार्थ आपण स्वप्नामध्ये पाहतो, ज्याची ओळख नाही. अनभिज्ञ म्हणजे ओळख नसलेले पदार्थ, न पाहिलेले पदार्थ सुद्धा स्वप्नामध्ये दिसतात. तर हे 2 ज्ञान ध्यानात घेतले तर पुढे आपल्या ध्यानात येईल, की दोन्ही प्रत्यक्ष ज्ञानामध्ये इंद्रियांचा विषयाशी संबंध सारखाच आहे. पण प्रतिभिज्ञारूप ज्ञानामध्ये पूर्वी पाहिलेल्या पदार्थाच्या ज्ञानाचा संस्कार अधिक हेतू आहे. प्रतिभिज्ञामध्ये काय आहे तर संस्कार आहे. कारण पूर्वी आपण पदार्थ पाहिलेले आहेत आणि ते स्वप्नामध्ये दिसतायत. तर त्याच्यामध्ये अधिक संस्कार आहे. पण इथं अनभिज्ञ रूपमध्ये आपल्याला संस्कार नसतो तिथे. नवीनच पदार्थ आपण पाहिलेला असतो. यावरून संस्कारापासून फक्त समृद्धीच होते असे नाही, तर प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्षही संस्कारजन्य आहे. मात्र समृद्धीमध्ये केवळ संस्कार कारण आहे व प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्षामध्ये पूर्वी पाहिलेल्या पदार्थांच्या ज्ञानाचा संस्कार विषयाशी इंद्रियाचा संबंध हा कारण आहे. स्वप्नातल्या पदार्थाचे ज्ञान संस्कारजन्य नाही. येतंय का ध्यानात?
स्वप्नातल्या पदार्थाचं ज्ञान संस्कारजन्य नाही, कारण ते पदार्थ निद्रारूप दोषजन्य आहेत. स्वप्नातले पदार्थ व त्यांना पाहणारी इंद्रिय आणि त्यांचे झालेले ज्ञान ही सर्व अनिर्वचनीय मिथ्या आहेत. तर स्वप्नामध्ये जेवढे बी पदार्थ आपल्याला दिसतात तेवढे अनिर्वचनीय आणि मिथ्या आहेत. तसे पाहिले तर स्वप्न पदार्थ साक्षीभाष्य आहे. स्वप्नामधले जे पदार्थ असतात ते साक्षीभाष्य असतात, पण आपल्याला कळतच नाही. म्हणून साधू संत म्हणतात ते इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय असे जरी असले, तरी अविवेकी पुरुषाच्या दृष्टीने स्वप्नातील पदार्थ इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय आहेत असे आम्ही म्हटले आहे. या सर्व विचारांनी जागृतीतील पदार्थाची स्वप्नामध्ये समृद्धी होते असे म्हणता येणार नाही. तर हे जागृतीतील जे पदार्थ आहे त्याची समृद्धी नसते, विषय समोर प्रत्यक्ष असतो स्वप्नामध्ये आणि ते अनिर्वचनीय निर्माण झालेले असतात. तर शिवाय मनुष्य जागा झाल्यानंतर असे म्हणतो की मी स्वप्नामध्ये हत्ती वगैरे प्रत्यक्ष पाहिले. आता आपण स्वप्नामधले जे बी काय पदार्थ पाहिले असतील ते प्रत्यक्षच पाहिले की नाही? का तिथं समृद्धी होती का? आणि समृद्धी जर असेल म्हणायचं असेल तुम्हाला तर विषय समोर नसतो, म्हणजे तिथं समृद्धी म्हणता येणार नाही. तर प्रत्यक्ष विषय आहे आणि ते अनिर्वचनीय मिथ्या असे निर्माण झालेले पदार्थ स्वप्नामध्ये असतात. जर स्वप्न जागृतीतील पदार्थाची समृद्धी असती तर मी स्वप्नातले पदार्थ प्रत्यक्ष पाहिले असे म्हटले नसते. कारण समृद्धीचा विषय समोर नसतो, म्हणून जागृतीतल्या पदार्थाची स्वप्न म्हणजे समृद्धी आहे असे म्हणता येणार नाही. दुसरे असे की जागृतीमध्ये जे पदार्थ पाहिलेले असतात त्याचे ज्ञान स्वप्नामध्ये होते असाही नियम नाही. जे नाही कधी पाहिलेले पदार्थ ते सुद्धा आपल्याला दिसतात. त्याच्यावरून त्याला म्हणायचं अभिज्ञानरूप. अभिज्ञानरूप पदार्थ म्हणजे जे कधी पाहिलेच नाहीत त्याला अभिज्ञानरूप पदार्थ असं म्हणतात. मग असेही पदार्थ आपल्याला दिसतात आणि ते दिसले तरी ते प्रत्यक्ष असतात, म्हणजे त्याची समृद्धी म्हणता येत नाही, फक्त संस्कार असतो म्हणतात. तर संस्कार कोणाला असतो? प्रतिविज्ञामध्ये. तर त्या काही वेळेला स्वप्नामध्ये असे विलक्षण पदार्थ पाहतो की जे सर्व आयुष्यात कधी पाहिलेले नाहीत किंवा ऐकलेले नाहीत, म्हणून जागृतीतील पदार्थांची स्वप्न म्हणजे समृद्धी नाही. तर ही स्वप्न म्हणजे समृद्धी नाही हे आपलं निश्चित ठरलं. शिष्य म्हणतो महाराज स्वप्नातील पाहिलेले पदार्थ कदाचित या जन्मी पाहिलेले नसतील. बघा आता शिष्य हा तर्कदृष्टी ना, तर्कदृष्टी म्हणजे तर्क करणारा, आणि तर्क करणाऱ्याची बुद्धी तीव्र असते. तर आपल्याला तर्क सुद्धा करता आला पाहिजे, म्हणजेच प्रश्न करता आला पाहिजे. तर हे प्रश्नच आहे ते. आणि असेच आपल्याला प्रश्न ज्यावेळेस आपण अभ्यास करत जातो, श्रवण मनन निधिध्यासन ज्यावेळेस आपण करायला लागतो त्यावेळेस आपल्याला असेच प्रश्न पडत असतात. तर महाराज स्वप्नातील पाहिलेले पदार्थ कदाचित या जन्मी पाहिलेले नसतील, पण मागच्या कुठल्या तरी जन्मात पाहिलेले असतील. त्या पूर्वजन्मीच्या ज्ञानाच्या संस्काराने ते स्वप्नातले विलक्षण पदार्थ दिसले असतील. ते म्हणतो पूर्वजन्मी पदार्थ पाहिले असतील म्हणून ते आता दिसत आहेत. आता या जन्मी जरी पाहिले नसले तरी पूर्वीच्या जन्मामध्ये पाहिलेले असतील, कारण कुणाचीही प्रवृत्ती अनुकूल ज्ञानाने होते. बघा त्यांनी काय दृष्टांत दिलेला आहे, आणि तो तर्कदृष्टी एवढा हुशार आहे की त्याला काय दृष्टांत द्यावा ते सुद्धा कळतं. बघा ते म्हणतो कुणाचीही प्रवृत्ती, आता ह्यांनी हे काय सांगितलंय की पूर्वी जन्मी कधी पदार्थ पाहिलेले असतील म्हणून त्याला आता इथे पदार्थ स्मरण होतंय म्हणतो. तर ते म्हणतो लहान बालके स्तनपान करतात. आता जन्मल्या लहान मूल ज्यावेळेस जन्मत त्यावेळेस ते काही वेळानच लगेच आईला पितं. तर मग ते आईला पित असताना ते म्हणतो त्या लहान बाळाला संस्कार कुठला? तर मग त्याला पूर्वजन्मीचाच संस्कार असल्यामुळं त्याला आता ते ज्ञान आहे असं म्हणतोय हो बघा. म्हणून हा संस्कार पूर्वजन्मीचाच मानला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे मग या जन्मातील अज्ञात पदार्थाची ही पूर्वजन्मीच्या ज्ञानाच्या संस्काराने स्वप्नामध्ये विलक्षण समृद्धी होणे संभवनीय आहे. ते म्हणतो पूर्वजन्मी पदार्थ पाहिलेले असतील म्हणून तर आता या जन्मामध्ये त्याची स्वप्नामध्ये समृद्धी व्हायली म्हणतो. तर श्री गुरु म्हणतात हे म्हणणे बरोबर नाही. कारण एखाद्या स्वप्नामध्ये, आता हा झाला म्हणले दृष्टांत, तुम्ही सांगितला म्हणले ते तुमच्या दृष्टीनं तो बरोबर आहे असं वाटतं, पण म्हणले
कारण एखादा स्वप्नामध्ये आपल्या मस्तकाचा छेद झाल्याचे आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहतो. तर स्वतःच्या मस्तकाचा छेद स्वतःच्या डोळ्यांनी पाहणे कोणत्याही जन्मात शक्य नाही. स्वतःचा मस्तकाचा म्हणजे असणारा डोक्याचा छेद झाला, तर ते कुठल्याही किंवा कोणत्याही जन्मामध्ये आपण ते पाहिलेला नसतो, पण तसं स्वप्न पडतं किंवा पडलेले आहेत. तर याच्यावरून जागृतीतील पदार्थांच्या ज्ञानाच्या संस्काराने जागृतीतील पदार्थाच्या ज्ञानाच्या संस्काराने स्वप्नात समृद्धी होते असे म्हणता येणार नाही. म्हणजे समृद्धी म्हणताच येत नाही स्वप्नातल्या पदार्थाला. तिथं ते पदार्थ अनिर्वचनीय निर्माण झालेले आहेत. आणि तिथं देखील आपल्याला त्रिपुटी भासते की नाही स्वप्नामध्ये सुद्धा. पण तिथं त्रिपुटी नसताना सुद्धा स्वप्नामध्ये त्रिपुटी भासते. आणि तसंच हे जागृतीतलं जगत्रय सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने त्रिपुटीमध्ये भासतंय. पण जागृतीतले पदार्थ जसे प्रत्यक्ष आहेत, तसेच स्वप्नातले पदार्थ सुद्धा प्रत्यक्ष असतात आणि त्यालाच अनिर्वचनीय असं म्हणतात आणि ते मिथ्या पदार्थ आहेत स्वप्नामधले. स्वप्न जसं मिथ्या आहे, तशी आपली जागृती सुद्धा मिथ्या आहे. तर हे ध्यानात घ्यायचं. तर शिष्यानं पुन्हा प्रश्न केलेला आहे. महाराज, आपल्या मस्तकाचा छेद आपल्या डोळ्यांनी पाहणे हे जरी शक्य नसले, तरी दुसऱ्याच्या मस्तकाचा छेद जागृतीमध्ये पाहिलेला असतो. हा तर्कदृष्टी आहे. ते काय गुरुला बोलूच देत नाही. कारण अभ्यास जास्त करतो आणि अभ्यास जास्त केल्यामुळे शंका जास्त उत्पन्न होतात. आणि मग तो म्हणतो गुरुला, की आपल्या जरी मस्तकाचा छेद नाही पाहिला, तरी दुसऱ्याच्या मस्तकाचा छेद त्याने जागृतीमध्ये पाहिलेला असतो. याच्यावरून त्याला आपल्या स्वतःचा तसा संस्कार होतो आणि स्वतःच्या मस्तकाचा छेद तो पाहतो. आणि मग त्या ज्ञानाच्या संस्काराने स्वप्नामध्ये आपल्या मस्तकात छेद पाहतो असे म्हटले तर काय बिघडेल? तर कारण त्यामुळे जागृतीतील संस्काराने तो शेवटी संस्कारच म्हणतोय आणि समृद्धी म्हणतोय, आहे का नाही? संस्काराने स्वप्नामध्ये समृद्धी होते सिद्ध झाले. श्री गुरु म्हणतात, हे तुझे म्हणणे बरोबर नाही, कारण जागृतीतील दुसऱ्याचा शिरछेद पाहिलेला असतो, म्हणून संस्कारही दुसऱ्याच्या शिरछेदच असणार. आता दुसऱ्याच्या शिरछेद झालेला आहे, तर संस्कार आपल्याला आपला कसा होईल? दुसऱ्याचा शिरछेद झालेला आहे, तर त्याचे संस्कार सुद्धा तसेच असणार. त्या संस्कारापासून स्वतःच्या शिरछेदाची समृद्धी स्वप्नात होणार नाही. असे असूनही जर समृद्धी होते असे मानले, तर वाटेल त्या पदार्थाच्या ज्ञानाच्या संस्काराने वाटेल त्या अज्ञात पदार्थाची समृद्धी होते असे मानावे लागेल. आता तुम्ही तेवढाच पदार्थ दिसतोय म्हणल्यावर दुसऱ्याच्या मस्तकाचा छेद जर दिसत असेल आणि आपल्याला आपल्या मस्तकाचा छेद झालेला असा दिसतोय असं मना म्हणतो, तर श्री गुरु म्हणतात की दुसरे पदार्थ पाहिलेले त्या पदार्थाचं जर आपल्याला ज्ञान होत असेल तसं, तर मग कुठल्याही एका पदार्थाचं ज्ञान झालं की सगळ्या पदार्थाचं ज्ञान होईल. पण तसं तर कधी झालेलं दिसत नाही. याच्यावरून सर्व अनुभवाच्या विरुद्ध आहे, म्हणून स्वप्न ज्ञानास समृद्धी समजणे योग्य नाही. स्वप्नातल्या पदार्थाचे ज्ञान समृद्धी नाही याचे मुख्य कारण असे की समृद्धीचा विषय समोर नसतो हे आहे. स्वप्न समृद्धी खंडनाविषयी अनेक युक्ती ग्रंथकारांनी सांगितलेले आहेत. तात्पर्य, स्वप्नातील पदार्थाच्या ज्ञानास समृद्धी म्हणणे अत्यंत निर्युक्तिक आहे. म्हणजे ते बरोबर नाही. समृद्धी नाही म्हणता येत. म्हणजे प्रत्यक्ष आहे बाबा. स्वप्न आपण प्रत्यक्ष पाहतो की नाही? स्वप्न आपल्याला प्रत्यक्ष दिसतं, मग समृद्धी कशी म्हणता येईल? कारण समृद्धीचा विषय समोर नसतो, हे बार बार ध्यानात घ्या. तुम्ही म्हणता समृद्धी नाही, मग स्वप्नामध्ये तर आठवत आहे. स्वप्नामध्ये आठवत नाही, स्वप्नामध्ये दिसत आहे. आणि दिसलेले पदार्थ आपल्याला समोर असतात. याच्यावरून समृद्धी म्हणता येत नाही. आठवणीचा विषय समोर नसतो. पाठीमाग भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडून गेल्या त्याची समृद्धी असते आपल्याला, पण आपल्या समोर तो विषय असतो का? तर तो विषय नाही, त्याची आठवण असते. आठवण आहे पण विषय समोर नाही. तर असं ध्यानात घ्यायचं. मग आता जागृतीतील स्थूल देहातून लिंग शरीर बाहेर जाऊन गिरिसमुद्रातील पाहते या शंकेचे समाधान सांगतो म्हणजे. आतापर्यंत त्यांनी पहिल्या शंकेचं उत्तर दिलेलं आहे. स्वप्नामधले पदार्थाची समृद्धी नाही. स्वप्नामधले पदार्थ हे प्रत्यक्ष आहेत, पण अनिर्वचनीय निर्माण झालेले आहेत. तसेच जागृतीतले पदार्थही अनिर्वचनीयच निर्माण झालेले आहेत.
तर आता जागृतीतील स्थूल देहातून लिंग शरीर बाहेर जाऊन गिरीसमुद्राधिक पाहते या शंकेचे समाधान सांगतो म्हणले. ते जर स्थूल शरीर सोडून लिंग शरीर बाहेर जाऊन सत्य गिरीसमुद्राधिक पाहते असे म्हणावे, तर स्थूल शरीरातून लिंग शरीर बाहेर गेल्यानंतर स्थूल शरीर मरणकाली कसे भयंकर दिसते तसे अमंगल प्राणरहित मृत समान दिसले पाहिजे. आता आपल्यातला लिंग शरीर जर बाहेर गेलं असं जर झालं तर मृत्यूच झाला की हो. आणि मृत्यू झालेल्या माणसाची अवस्था कशी असते आपल्याला माहिती आहे. आणि तुम्ही झोपी गेलेल्या माणसाला जर पाहिलं तर ते मृत झालेल्या मनुष्याप्रमाणे दिसत नाही. कारण त्याचा प्राण असतो, श्वासोच्छ्वास चालू असतो, त्याच्यामुळं ते अमंगल असं दिसत नाही. आणि प्राणरहित मृत समान दिसले पाहिजे तसे तर दिसत नाही. स्वप्नकाली स्थूल शरीर प्राणासहित असून शुचिर्भूत असते, मृत समान भयंकर दिसत नाही. म्हणून स्वप्नामध्ये स्थूल शरीर सोडून लिंग शरीर बाहेर जाते असे म्हणता येणार नाही. तर आपलं हे स्वप्नामध्ये लिंग शरीर बाहेर जाऊन स्वप्न पाहते असं वगैरे नाही. कारण आपल्याला स्वप्न हे आपल्या कंठामधल्या पुरीतत नाडीमध्ये पडतंय असं आपण पंचकर्णामध्ये पाहिलेलं आहे. स्वप्न हे आतमध्येच पडतं आणि स्वप्न आपल्या ह्या कंठामध्ये आपला जो गळा आहे त्या कंठामध्ये ती पुरीतत नावाची नाडी आहे. आणि ती पुरीतत नावाची नाडी किती सूक्ष्म आहे म्हणले, केसाच्या 1000वा भाग एका केसाचा, आपल्या आता एक केस जर घेतला तर किती छोटा असतो आणि त्याचा 1000वा भाग इतकी छोटी म्हणतात ती पुरीतत नावाची नाडी. आणि त्या पुरीतत नावाच्या नाडीमध्ये स्वप्न पडतंय आणि त्या स्वप्नामध्ये बघा काय काय दिसतंय ते. आपल्याला स्वप्नामध्ये एवढे मोठमोठाले पर्वत, दऱ्या, जंगल, झाडे, झुडपं आता जागृतीमध्ये जसं दिसतंय तसंच स्वप्नामध्ये दिसतं की नाही? पण स्वप्नातले दिसणारे पदार्थ अनिर्वचनीय म्हणजे भासमान निर्माण झाले म्हणून तर आपल्याला ते दिसायला लागले. नाही तर मग तिथं तेवढे पदार्थ बसले असते का? म्हणजे तसेच इथं जागृतीमध्ये सुद्धा आपल्याला एवढं मोठं जगत्रय दिसायलंय ते सुद्धा अनिर्वचनीयच निर्माण झालेलं आहे. आता अनिर्वचनीय शब्दच ध्यानात राहिलाय की नाही कुणास ठाऊक. अनिर्वचनीय म्हणजे सतासताहून भिन्न. आता सतासताहून भिन्न, बादयोग्य, मिथ्या ह्या शब्दाचे अर्थ माहिती पाहिजेत आणि त्यावेळेस हे बोलणं कळतं. तर म्हणले आता प्राणाशिवाय अंतःकरण इंद्रिय बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहतात, म्हणून स्वप्न पदार्थ सत्य आहे याविषयी शंका आणि समाधान. मग ते काय म्हणतोय शिष्य की प्राणाशिवाय बाकीचं अंतःकरण आणि इंद्रिय बाहेर जाते म्हणतो. मग असं होत नसतंय की प्राण सोडून अंतःकरण आणि इंद्रिय बाहेर जातील, असं होत नसतं. तर त्याच्याबद्दल शिष्यानं काय शंका घेतली ते बघा. महाराज, स्वप्नामध्ये स्थूल शरीर सोडून प्राण बाहेर जात नाही, फक्त इंद्रिय आणि अंतःकरण बाहेर जाऊन सत्य पर्वताधिक पाहतात. स्थूल शरीरात प्राण राहिल्यामुळे ते स्थूल शरीर मरणावस्थेप्रमाणे भयंकर दिसत नाही. ते म्हणतो फक्त प्राण आतमध्ये राहू द्या म्हणतो आणि बाकीचं लिंग शरीर म्हणजे आपले ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे बाहेर जाऊन स्वप्न पाहतात असं म्हणतो. दुसरे असे की प्राणामध्ये ज्ञानशक्ती नाही, प्राणामध्ये ज्ञानशक्ती नाही म्हणून प्राण बाहेर जाण्यापासून उपयोगी नाही. ज्ञानाची साधने अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय असल्यामुळे तर ज्ञान हे प्राणाला होत नाही किंवा त्याच्याकडे ज्ञानशक्ती नाही. म्हणून म्हणले ज्ञानाची साधने अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय असल्यामुळे तर आपल्याला ज्ञान कशानं होतं तर ज्ञानेंद्रियानं आणि अंतःकरणानं. तर मग हे अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय ही बाहेर जातात आणि ते सत्य पर्वताधिक पाहतात. प्रमाण व कर्मेंद्रिय म्हणजे आता हे बाहेरले दिसते तेच पदार्थ पाहतो म्हणतो. हा तर्कदृष्टी आहे. तर्कदृष्टी त्याच्या मनानं विचार करून बोलतोय की मला असं वाटतंय, असं त्याचं म्हणणं आहे की आपलं जे सूक्ष्म शरीर आहे ते बाहेर जातं आणि मग ते बाहेरले पदार्थ सत्य पदार्थ पाहून येतं. मग ते पदार्थ आणि स्वप्नात दिसलेले पदार्थ एकच आहे म्हणतो तो. तर ही स्थूल शरीरात राहत असल्यामुळे तो जिवंत असतो, कारण प्राण आणि कर्मेंद्रिय आपल्या शरीरात असतात म्हणतो. म्हणून त्याचे कोणी दहन आदी करीत नाही.
कारण मनुष्य मेल्यानंतर त्याचं दहन करणे म्हणजे त्याला जाळून टाकलं जातं. मग तसं करीत नाहीत. का करत नाहीत म्हणतो, तर ते म्हणतो प्राण आणि कर्मेंद्रिय इथं असतात आणि ज्ञानेंद्रिय आणि प्राण हे बाहेर जातं म्हणतो. अंतःकरण, ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण बाहेर जातं म्हणतो. प्राण सुद्धा असतं म्हणतो तिथंच. अंतःकरण व ज्ञानेंद्रिय बाहेरच्या प्रवर्तिकांना पाहून पुन्हा प्राण आणि कर्मेंद्रियाजवळ येतात. म्हणजे पुन्हा प्राणाजवळ आणि कर्मेंद्रियाजवळ येतात असे म्हणतो. तर याची शंका बघा. त्या शंकेवर श्रीगुरु म्हणले, असं म्हणणं बरोबर नाही. कारण स्थूल सूक्ष्म समुदायामध्ये सर्वांचा स्वामी प्राण आहे. कारण आपल्या शरीरात सगळे इंद्रिय असू द्या, ज्ञानेंद्रिय असू द्या, कर्मेंद्रिय असू द्या, सगळं आहे. पण जर प्राण नसेल, म्हणजे आपला श्वासोच्छ्वास चालू नसेल, तर काय झालं मग ते? मृत्यूवत झाला असं म्हणावं लागेल. आणि म्हणून शरीरातून प्राण गेला की त्याचे दहन करतात, त्याला शिवलेकी स्नान करतात. आता त्या प्रेताला कसं असतं बघा, ते आपण प्रेताला माती करायला आपण कुठं गेलो, परत आलं की आपण स्नान करतो. त्या प्रेताला शिवलं की आपल्याला स्नान करावीच लागते. आणि यावरून स्थूल शरीराचे सार प्राण आहे. कारण या शरीरामध्ये प्राण नसल तर मनुष्य मर्तवत असतो प्राण नसल्यावर. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि अंतःकरण या 16 पदार्थांना लिंग शरीर किंवा सूक्ष्म शरीर असे म्हणतात. हे आपल्याला माहिती आहे. या सूक्ष्म शरीरामध्ये सर्वांमध्ये श्रेष्ठ प्राण आहे. तर एकदा सूक्ष्म शरीरातील प्राण आणि इंद्रियांच्या मध्ये कोण श्रेष्ठ आहे असा तंटा सुरू झाला. त्यांच्यामध्ये भांडण लागलं की प्राण श्रेष्ठ आहेत का बाकीचे, ज्ञानेंद्रिय का कर्मेंद्रिय का अंतःकरण. बाकीचे सगळे जरी अवयव असले, सगळे जरी इंद्रिय असले, कर्मेंद्रिय असतील, ज्ञानेंद्रिय असतील, अंतःकरण असेल, पण प्राण नसेल, प्राण जर नसेल तर मग आपलं शरीर मर्तवतच म्हणावं लागेल. म्हणून सगळ्यात श्रेष्ठता आता हे म्हणले, त्यांनी थोडी लांबलचक गोष्टी सांगितली, तेवढी सांगत नाही. पण आपल्या शरीरामध्ये जर प्राण नसेल तर आपलं शरीर मर्तवत असतं. डॉक्टरकडे पेशंट आल्यावर त्याचा श्वासोच्छ्वास चालू आहे का, नाडी चालू का हे पाहतात. आता श्वासोच्छ्वास चालू असेल तर नाडी चालू असते, या नियमाप्रमाणे. तर म्हणले मग त्यांचं भांडण सुरू झालं. तर शेवटी असा निश्चय झाला की प्राणच सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. तर हे ध्यानात घ्या, प्राणाशिवाय. आणि कारण प्राण जर असेल तोपर्यंत त्याच्या जवळ इंद्रियाधिक राहतात आणि प्राण नसेल तर इंद्रिय राहू शकत नाहीत. तर अंतःकरण व ज्ञानेंद्रिय पंचमहाभूतांच्या सत्वगुणाचे कार्य असल्यामुळे त्यांच्यात फक्त ज्ञानशक्ती आहे, क्रियाशक्ती नाही. तर हे ध्यानात घ्यावं लागत असतं की क्रियाशक्ती कोणाची आणि ज्ञानशक्ती कोणाची. तर ज्ञान हे फक्त अंतःकरण ज्ञानेंद्रिय, अंतःकरणाला आणि ज्ञानेंद्रियांना ज्ञान होतं आणि क्रियाशक्ती ही प्राणामध्ये आहे, पण त्याला ज्ञान नाही. मरणासमयी प्राणाच्या द्वारावर लिंग शरीर स्थूल शरीराचा त्याग करून लोकांतराला जाते. त्याचप्रमाणे प्राणाच्या जोरावरच इंद्रियाद्वारा अंतःकरणावरती बाहेरच्या घटाधिकापर्यंत जाते. प्राणाच्या साह्या वाचून अंतःकरण बाहेर जाणे शक्य नाही. आता हे ध्यानात घ्या. ते म्हणत होता की प्राण शरीरात राहतो, कर्मेंद्रिय शरीरात राहतात. अरे काय तुम्ही आठ डिस्टर्ब करतात. ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण बाहेर जातं म्हणतो. कर्मेंद्रिय कसे बाहेर जाते, त्याच सूक्ष्म तर्कदृष्टी येतो. ते म्हणतो अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय बाहेर जातात आणि कर्मेंद्रिय म्हणजे शरीर असतं म्हणतो तिथंच. कर्मेंद्रिय आणि तुम्ही असा डिस्टर्ब करायचा तुम्हाला सवय येते. तर म्हणून म्हणले प्राणाच्या साह्या वाचून अंतःकरण बाहेर जाणे शक्य नाही. म्हणून पतंजलीने योगशास्त्रामध्ये प्राणायाम करून प्राणनिरोध करावा असे सांगितलेले आहे. कारण मन ताब्यात ठेवण्याकरता प्राण ताब्यात ठेवला पाहिजे. मन ताब्यात ठेवण्याकरता प्राण ताब्यात ठेवला पाहिजे. म्हणजे आपला श्वास जर तुम्ही स्लो केला, मग आता ज्यांचा प्रबोध झालेला आहे त्यांना चिंतन कसं करायला सांगावं लागतं, तर शांत रीतीनं. मग ते तुमचा प्राणाचाच तुम्हाला स्थिर करायला सांगितलेला आहे. ज्या वेळेस प्राण स्थिर होतो तर स्थिर वरती होते, मन बी स्थिर होतं.
आणि मन स्थिर झालं तर मग तिथेच सुख असतं. कारण वृत्ती स्थिर झाली की वृत्तीच्या बुडाशीच परमात्मा आहे. तर म्हणून प्राणाच्या संचारावर मनाचा संचार अवलंबून आहे. म्हणून मनाचा निरोध रूप जो राजयोग तो साध्य करून घेण्याची ज्याला इच्छा असेल त्याने प्रथम प्राण निरोध रूप हठयोगाचे अनुष्ठान केले पाहिजे. म्हणजे अगोदर आपल्या नामचिंतनामध्ये श्वासोच्छ्वास घ्या असं सांगितलं जातं आणि प्रबोधाची प्रक्रिया वेगळी आहे असे सांगितलेले आहे. तर या एकंदरी विवेचनावरून अंतःकरणाचे गमन प्रणाधीन असल्यामुळे प्रणा वाचून स्वप्नकाली फक्त अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहतात हे म्हणणे संभवनीय नाही. आणि असं म्हणत होतं तर्कदृष्टी. अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय त्याच्यापासून ज्ञान होतं आणि तेवढेच बाहेर जातात. पण प्राणाबरोबर जर ते बाहेर गेले तर शरीर मर्तवत होतं. याच्यावरून तसे जात नाहीत ते. प्राणाबरोबर प्राणाचं साह्य असेल तर जाता येतं, नाही तर जाता येत नाही बाहेर त्यांना. तर अंतःकरण हे स्वप्नात बाहेर जाऊन सत्य पदार्थाशी व्यवहार करते हे म्हणणे कसे चुकीचे आहे ते सांगतो म्हणले. जर स्वप्नामध्ये स्थूल शरीरातून लिंग शरीर बाहेर निघून आपल्या सत्यसंबंधी बरोबर व्यवहार करते असे म्हणावे तर स्वप्नामध्ये जो देवघेवीचा व्यवहार केला तो संबंधी माणसाला कळला पाहिजे. पण तसं तर कळत नाही आणि त्या संबंधी माणसाने आपण रात्री अमुक देवघेवीचा व्यवहार केला असे कबूल केले पाहिजे. आता माणूस म्हणतो का स्वप्नामध्ये आम्ही असं दिलं घेतलं? अहो, जागा झाल्यावर स्वप्नच खरं नसतं. तसं आपल्याला स्वरूपाचं जर ज्ञान झालं तर ही जागृतीच खरी नाही. आपल्याला जे बी जगत्रय दिसतंय ते कसल्याही प्रकारचं खरं नाही, म्हणजे अनिर्वचनीयच आहे, ते स्वप्नासारखंच आहे. पण तसे कोणीही मानित नाही. म्हणून स्वप्नामध्ये लिंग शरीर बाहेर जाऊन जागृतीत सत्य पदार्थाशी व्यवहार करते हे म्हणणे चुकीचे आहे. दुसरे असे की स्थूल शरीरातून लिंग शरीर बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहते असे जर म्हटले तर येथे रात्री झोपलेला पुरुष आपल्या जागेहून शेकडो कोस दूर असलेल्या हरिद्वारासारख्या क्षेत्रामध्ये दिवसा दुपारी 12 वाजता गंगेच्या पूर्वेस मंदिर, पश्चिमेस नीलपर्वत वगैरे पाहतो. त्यावेळी मध्यरात्री मध्यान्हीचा सूर्य नाही. आता गंगेच्या पूर्वेस मंदिर आणि पश्चिमेस नीलपर्वतही नाही. पण स्वप्नामध्ये तसं दिसतं का नाही? तर एवढ्या थोड्या वेळात आपल्या घरून हरिद्वारला जाणे शक्यही नाही. आणि आता आपण कुठं स्वप्नामध्ये हरिद्वारला गेलो म्हणे. आता स्वप्नामध्ये इतक्या लवकर आपण हरिद्वारला जाऊ शकतो का? तर ते स्वप्नामध्ये अनिर्वचनीय मिथ्या आपण पाहत असतो. म्हणून स्वप्नामध्ये स्थूल देह सोडून लिंग देह बाहेर जाऊन सत्य पदार्थाबरोबर व्यवहार करते हे म्हणणे संभवनीय नाही. शिवाय स्वप्नातून जागा झाल्यानंतर स्वप्नातील व्यवहार सत्य होते असा कोणालाही अनुभव नाही. का आपण स्वप्नात पाहिलं जागा झालं की दुसरा तसं आहे का? तर तसं काही नसतं. तसं कोणी मानितही नाही. सिद्धांत मतामध्ये स्वप्नातील सर्व व्यवहार मिथ्या असून तो सर्व आंतरिक कल्पित आहे असे मानलेले आहे. तर हा सगळा प्रपंच स्वप्नाचा आपल्याला पुरुषत्व नावाच्या नाडीमध्ये सगळा दिसायला लागतो. आणि मग याच्यावरून हे सर्व अनिर्वचनीय मिथ्या निर्माण झालेलं आहे. आणि ते अनिर्वचनीय निर्माण जसं मिथ्या झालेलं आहे तशीच ही जागृती सुद्धा अनिर्वचनीय मिथ्या निर्माण झालेली आहे. पण ती परमात्म्यावर आहे आणि परमात्म्याचं हे स्वप्न आहे. आपलं स्वप्न जसं खरं नाही तसं हे ईश्वराचं स्वप्न सुद्धा खरं नाही. म्हणजे एक परमात्माच काय तो सत्य आहे. कारण चेतन नसतं तर ह्या वस्तूच आपल्याला दिसल्या नसत्या. चेतन नसतं तर आपल्याला हे ज्ञानच झालं नसतं. चेतन नसतं तर आपल्याला जागृतीच आली नसती. चेतन नसतं तर आपल्याला स्वप्नच पडलं नसतं. चेतन नसतं तर आपल्याला गाढ झोप लागली नसती. आणि ज्या ज्या बी गोष्टी घडतायत त्या त्या परमात्म्यावरच घडतायत. मग हे सगळं परमात्मा असताना एक दिसायला लागलं तर आपला हा भ्रम आहे. एक म्हणजे इथं दोरीच आहे पण आम्हाला सर्प दिसायला लागला. आता दोरीच आहे पण सर्प का दिसायला लागला हे आपल्याला माहिती आहे. कारण दोरीचं स्पष्टपणे ज्ञान आपल्याला झालेलं नाही. दोरीचं स्पष्ट ज्ञान न झाल्यामुळं आपल्याला सर्प दिसायला लागलेला आहे. म्हणून एक असताना म्हणजे दोरीचं असताना तिथं सर्प दिसतोय आपल्याला. त्याचप्रमाणे हे सगळं जगत ब्रह्मरूप असताना सर्व चेतन असताना त्याच्यावर आपल्याला त्या चेतनाचं ज्ञान नाही म्हणून हे जगत भासायला लागलेलं आहे. जगत जरी भासत असलं तरी हे अनिर्वचनीय मिथ्या असं भासत आहे.
आपल्याला अनिर्वचनीय मिथ्या हे जगत्रय खोटं म्हणजे मिथ्या असं जरी आपल्याला म्हणलं तरी आपल्याला ते खरं वाटत नाही. का खरं वाटत नाही? तर दृढ अपरोक्ष ज्ञान नाही. चेतनाचं दृढ अपरोक्ष ज्ञान नसल्या कारणानं आपल्याला तसं वाटत नाही. म्हणून हे सर्व जगत्रय मिथ्या चैतन्यावरच निर्माण झालेलं आहे किंवा निर्माण केलेलं आहे. तर कोणी निर्माण केलं? तर ते आपणच निर्माण केलेलं आहे. आपल्यावरच निर्माण केलेलं आहे. तर हे आपण म्हणजे आपल्या ज्या कल्पना आहेत, ह्या कल्पनेचंच जग आहे. कारण पूर्वजन्मीचे संस्कार घेऊन आपण आलो आणि हे जग आहे म्हणू लागलो. म्हणून तर हे आपल्याला जग दिसायला लागलं आणि परमात्म्याचा विसर पडला, स्वरूपाचा विसर पडला. ते स्वरूपाची जागृती जर आली, तर आपल्याला हे सर्व मिथ्या आहे असं जर कळेल. मग मिथ्या जर कळालं, तर मिथ्या पदार्थ आपला काही बिघाड करू शकत नाही. तर याच्यावरून ध्यानात घ्या, की हे सर्व आंतरीच कल्पित असतं स्वप्न. शिष्य म्हणतो, महाराज स्वप्न पदार्थ हे जागृतीतील पदार्थाची समृद्धी नाही. तसेच लिंग शरीर बाहेर जाऊन सत्य पदार्थाबरोबर व्यवहार करीत नाही. आता ह्या दोन्ही गोष्टी मला समजल्या म्हणतो. कारण त्यांनी 2 प्रश्न केले होते, की जागृती स्वप्नातल्या पदार्थांना समृद्धी म्हणा, नाही तर मग लिंग शरीर बाहेर जाऊन ते पाहून येतंय म्हणा, असे जे केल्या होत्या शंका, त्या दोन्ही शंकेचं उत्तर मला मिळालं म्हणतो. कारण आपण म्हणता, की हे सर्व आंतरीच कल्पित आहे. मग आता याचा मात्र मला बरोबर बोध होत नाही म्हणतो. माझ्या शंका 2 शंका गेल्या म्हणतो, पण आता हे तुम्ही आंतरीच कल्पित आहे म्हणलात, आणखीन तिसराच शब्द वाढविला म्हणतो. मग असणारं तुम्ही काय आंतरीच कल्पित आहे याचा मात्र मला बोध नाही. शिवाय हे आंतरीच कल्पित आहेत, याला प्रमाण तरी काय ते मला समजून सांगा. मग आंतरीच कल्पित आहे हे कसं आहे मला ते पटत नाही म्हणतो, ते मला तुम्ही समजून सांगा. तर स्वप्न पदार्थ आंतरीच कल्पित असल्याविषयी शंका समानपूर्वक त्याची सिद्धी श्री गुरु सांगतात. स्वप्नातील पदार्थाची उत्पत्ती. आताच आपण बोलून गेलो की स्वप्नातले पदार्थ कंठातील पुरितत नाडीमध्ये होते असे वेदामध्ये सांगितलेले आहे. आणि वेदामध्ये जे सांगितलेलं आहे तेच आपल्याला श्री गुरु सांगत असतात. मांडव्य उपनिषदामध्ये असे म्हटलेले आहे की जागृतीतील पदार्थ स्वप्नामध्ये प्रतीत होत नाही. आता ह्या जागृतीतले पदार्थ स्वप्नामध्ये प्रतीत म्हणजे दिसत नसतात किंवा प्रतीत होत नसतात. त्या ठिकाणी रथ मार्गाधीन सर्व नवीन उत्पन्न होतात. आपल्याला रथ दिसला, मार्ग दिसला, गाड्या दिसल्या, जग दिसलं, मंदिरं दिसले. आपण कुठं कुठं फिरून आलो स्वप्नामध्ये. आपण काय काय पाहिलं स्वप्नामध्ये. तर हे सगळं जे बी पाहिलं, जे बी घडलं, इथून पाठीमागं तुम्हाला स्वप्न पडले असतील. आणि त्या स्वप्नामध्ये काय काय दिसलं ते तुम्हाला माहिती आहे. पण स्वप्नातलं जे पाहिलं ते काहीच खरं नव्हतं, हेही तुम्हाला कळालं जागं झाल्यावर. तर याच्यावरून जर नवीन उत्पन्न होतात असे मानले नाही, तर त्याचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. जर स्वप्नामध्ये हे जर निर्माण झालं नसतं, तर आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान झालं नसतं. ज्या अर्थी आपल्याला स्वप्नामध्ये सर्व दिसतं, त्या अर्थी तिथं नवीन निर्माण झालेलं असतं आणि ते नवीन निर्माण झालेलं असतं तेच अनिर्वचनीय असतं. कारण तिथं सुद्धा चैतन्यच आहे. पण आपल्याला चैतन्याचं तिथं ज्ञान नसल्या कारणानं आपल्याला काय दिसायला लागलं, तर स्वप्न दिसायला लागलं आणि स्वप्नामध्ये सृष्टी दिसायला लागली. स्वप्नातले पदार्थ दिसायला लागले, ते आपण त्याला सत्य म्हणायला लागलो. तर ते पदार्थ सत्य नसतात, अनिर्वचनीय मिथ्या सताहून भिन्न निर्माण झालेले आहेत. तर तिथं चैतन्यावरच ते सर्व निर्माण होतं. चैतन्यावर निर्माण झालेलं जे आपण पाहिलेलं असतं आणि तशीच ही जागृती आहे. जागृतीमध्ये आता आपल्याला सर्व जगत्रय दिसतं. का दिसायला लागलं जगत्रय हे आपण पाहत नाही, याचं कारण पाहत नाहीत. कारण आपल्यामध्ये चेतन आहे. आपल्या अंतःकरणामध्ये चेतन आहे आणि बाहेर बी चेतन आहे. आणि हे चेतनावर आपल्याला दिसायला लागलं. तर जे दिसत असलं तरी हे अनिर्वचनीय मिथ्य आहे, सताहून भिन्न आहे. तर कारण प्रत्यक्ष ज्ञानाला अंतःकरणावरती आणि विषयांचे एकत्र व्हावे लागते. एवढ्याकरिता स्वप्नातील पर्वतादी पदार्थ त्यांच्या ज्ञानाची साधने इंद्रिय ही सर्व शरीराच्या आत नवीन उत्पन्न होतात. बघा, तर स्वप्नातील पर्वतादी पदार्थ व त्यांच्या ज्ञानाची साधने इंद्रिय ही सर्व शरीराच्या आतच नवीन उत्पन्न होतात असे मानले पाहिजे. तर शिष्य म्हणतो, स्वप्न पदार्थ हे सुप्ती रजताप्रमाणे साक्षीभाष्य आहेत म्हणून
त्याच्या ज्ञानाकरिता इंद्रियाचा किंवा अंतःकरणाचा उपयोग नाही. बघा ते काय म्हणतो शिष्य, ते तर्क करणारे म्हणजे ज्यादा तर्क करतात. स्वप्न पदार्थ हे सुक्ती रजताप्रमाणे साक्षीभाष्य आहेत म्हणून. आता साक्षीभाष्य बघा, साक्षीभाष्य शब्दाचा अर्थ त्याने कुठं आता लावायला येते. स्वप्नामध्ये हे सुक्ती रजताप्रमाणे कसे आहेत तर साक्षीभाष्य आहेत म्हणतो. त्याच्या ज्ञानाकरता इंद्रियाचा आणि अंतःकरणाचा उपयोग नाही. कारण साक्षी असल्यावर म्हणतो अंतःकरणाचा आणि इंद्रियाचा काय करायचं, मग साक्षी आहे तर साक्षीच कळतं म्हणतो. म्हणून स्वप्नामध्ये पर्वतादी पदार्थाची उत्पत्ती मान्य बरोबर आहे, पण इंद्रिय आणि अंतःकरण हे परमात्मा शरीराच्या आत असल्यामुळे त्याची उत्पत्ती मान्य योग्य नाही. शिष्य काय म्हणतो, इंद्रिय अंतःकरण हे परमात्मा शरीराच्या आत असल्यामुळे का नसल्यामुळे? पण इंद्रिय अंतःकरण हे परमात्मा ही शरीराच्या आत असल्यामुळे त्याची उत्पत्ती मान्य योग्य नाही. श्री गुरु म्हणतात, हे शिष्य स्वप्नामध्ये जसे पर्वतादी पदार्थ दिसतात त्याचप्रमाणे इंद्रिय अंतःकरण प्राणसहित स्थूल शरीर परमात्मा ही दिसतात. म्हणजे स्वप्नामध्ये आपल्याला काय काय दिसत नाही आणि स्वप्नामध्ये आपल्याला सर्व सत्य दिसतं. आपण सत्य वाटतो, दिसणारं दृश्य सत्य वाटतं, तर म्हणून त्याची उत्पत्ती मानली पाहिजे. स्थूल शरीरामध्ये व्यावहारिक जे नेत्र अंतःकरणादे आहेत त्याचे विषय स्वप्न पदार्थ होणार नाहीत. कारण स्वप्न पदार्थ हे प्रतिभाषिक आहेत. समान सत्तेतील पदार्थ एकमेकांना साधक बाधक होतात. समान सत्तेतील म्हणजे व्यवहारी सत्तेमध्ये व्यावहारिकच पदार्थ पाहिजेत, प्रतिभाषिक सत्तेमध्ये प्रतिभाषिकच पाहिजेत. तर हे ध्यानात घ्या. हे 5व्या तरंगामध्ये आम्ही सांगितलेले आहे. म्हणून व्यावहारिक सत्तेतील स्थूल शरीराचे नेत्राधिक हे स्वप्नातील प्रतिभाषिक पदार्थ पाहू शकणार नाहीत. व्यावहारिक सत्तेतील स्थूल शरीराचे नेत्राधिक हे स्वप्नातील प्रतिभाषिक पदार्थ. आता तुम्ही सांगा, आपण झोपल्यावर डोळे लावून झोपतो का डोळे उघडे ठेवून? मग आता डोळे लावून जर आपण झोपत असतो तर ह्या डोळ्यांनी पाहिले का स्वप्न? तर त्या स्वप्नामधले डोळे वेगळेच असतात. स्वप्नामध्ये सगळंच निर्माण झालेलं असतं. दुसरे असे की व्यावहारिक इंद्रिय ही आपापल्या राहण्याच्या गोलका सोडून कार्य करणे शक्य नाही. हे जे आपल्याला इंद्रिय दिलेले, डोळा जर इथून डोळा बाजूला काढला तर डोळा पाहिन का? तर डोळा तसा पाहू शकत नाही. मग असणारा कान बाजूला केला का, कापून जर कान काढला तर कानाला आपल्या ऐकू येईल का? तर तसं होत नाही. मग हे गोलका सोडून कार्य करणे शक्य नाही. स्वप्नामध्ये एखादा मनुष्य हातात काठी घेऊन पळत सुटलेला असतो व जागृतीत त्याचे शरीरातले हातपाय तर निचिष्ट पडलेले असतात. स्वप्नामध्ये एखादा माणूस पळतोय, कसा पळतोय म्हणले, काठी घेऊन पळायला लागला म्हणले स्वप्नामध्ये. आता हे खरंच हे जागृतीतले जे पाय होते ते झोपलेले होते का पळत होते? आता म्हणजे कळण्यासाठी आपल्याला सोपं आहे माय बापा, फक्त जरा बारीक विचार केला तर. श्रीपाद बाबांचं सूत्र आणि तेच सूत्र आपल्याला सच्चिदानंद रोहिदास बाबांनी आपल्याला ह्या श्रवण मनन निदेशनाच्या द्वारे पंचीकरण विचारसागर वृत्ती प्रभाकरांच्या द्वारे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे जागृतीतील त्यांचे शरीराचे हातपाय हे तर निचेष्ट पडलेले दिसतात. यावरून स्वप्नातील व्यवहार हे जागृतीतील स्थूल शरीरातील इंद्रियाचे नाहीत हे सिद्ध होते. नाही, स्वप्नामध्ये जे झालेला सगळा व्यवहार आहे तो ह्या शरीरानं आहे का? तर ह्या शरीरानं ते काहीच नाही, तिथं सगळं दुसरंच तयार झालेलं असतं. जसं तिथं तयार झालेलं असतं तशीच ही सृष्टी निर्माण झालेली आहे. म्हणून स्वप्नामध्ये दिसणारी इंद्रिय, शरीर, विषय हे सर्व अनिर्वचनीय उत्पन्न होतं असे मानले पाहिजे. तसेच स्वप्नातील सुखदुःखे भोगणारा परमात्माही नवीन उत्पन्न होतो असे मानले पाहिजे. कारण कुठल्याही पदार्थाची उत्पत्ती झाल्याशिवाय प्रतीती येणे शक्य नाही. नाही नाही, पदार्थ जर निर्माण नाही झाला तर आपल्याला तो पदार्थ दिसेल का? तर हे सगळं परमात्म्यावर अनिर्वचनीय निर्माण होतं. आणि अनिर्वचनीय आपल्याला का दिसतं? तर तेथील जे आता तुम्हाला मगच दृष्टांत सांगितलंय की दोरीचं ज्ञान नसल्यामुळे दोरीवर सर्प दिसलाय, पण दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्प नव्हता. तसं ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यावर हे जगत्रय नाही असं आपल्याला कळत असतं. पण तुम्ही म्हणता तिथं दोरीवरला सर्प, दोरीवरलं ज्ञान झाल्याबरोबर, दोरीचं ज्ञान झाल्याबरोबर सर्प दिसलाच नाही, पण आम्हाला ज्ञान झाल्यावर बी जगत दिसतंय. दोरीचं ज्ञान झाल्यावर तिथं सर्प नाही हे आम्हाला पटतंय.
पण परमात्म्याचं ज्ञान झाल्यावर जगत दिसत नाही म्हणतात, पण आम्हाला वाटतंय की आम्हाला आता आत्मस्वरूपाचं ज्ञान झालंय तरी बी जगत दिसतंय. जगत दिसत असलं तरी त्याचा बाद कसा करायचा ते कळावा लागतो. बाद कळायचा कसा करायचा ते जर कळालं, तर हे विलक्षण बादयोग्य असे जे पदार्थ आहेत, ते आत्मस्वरूपाच्या ज्ञानानं बाधित होतात, बाधित. नष्ट व्हायला आपण निर्माण केलेलं असतं तर मग नष्ट करता आलं असतं. पण हे ईश्वरानं निर्माण केलेलं असल्यामुळं आणि जरी ईश्वरानं निर्माण केलेलं असलं तरी सुद्धा हे इथून पाठीमागलचे मग ते प्रमाण घ्या. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, अन देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मग आता आपले आजे पंजे कुठे गेले? मग हे त्याच्यावरून ध्यानात घ्यावं लागत असतं, की ज्यावेळेस दृष्टी सृष्टीवाद ध्यानात ठेवीत जा. दृष्टी तर सृष्टी, दृष्टीच नाही तर सृष्टी आहे का? आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेसच ते पदार्थ असतात. न पाहिलेल्या अवस्थेमध्ये ते नसतात. तसे हे अनिर्वचनीय मिथ्या निर्माण झालेलं आहे, ध्यानात घ्या. तर म्हणले मग तसे स्वप्नातील सुखदुःखे भोगणारा परमात्मा ही नवीन उत्पन्न होतो असे मानले पाहिजे. कारण कुठल्याही पदार्थाची उत्पत्ती झाल्याशिवाय प्रतीती येणे शक्य नाही. नाही नाही, पदार्थच निर्माण नाही झाला तर पदार्थ दिसेल का? तर स्वप्नामध्ये सुद्धा तसे पदार्थ नवीनच उत्पन्न होतात, म्हणजेच अनिर्वचनीय उत्पन्न होतात. या एकंदर कारणावरून ज्ञाता ज्ञान न्यायादी सर्व त्रिपुटी त्याप्रमाणे त्यांचे व्यवहार हे सर्व स्वप्नामध्ये नवीन उत्पन्न होतात असे मानले पाहिजे. अनिर्वचनीय ख्यातीमध्ये ब्रह्मज्ञान आणि त्या ज्ञानाचे विषय हे अनिर्वचनीय उत्पन्न होतात असा शास्त्र सिद्धांत आहे. आणि शास्त्र सुद्धा सांगतंय की हे अनिर्वचनीय आणि भ्रमातले पदार्थ निर्माण होतात. नैकाच्या मतामध्ये अन्य पदार्थांचे अन्य रूपाने ज्ञान होणे म्हणजे भ्रम असे म्हणतात. सिद्धांत मतामध्ये जसा पदार्थ असेल तसे ज्ञान होते असा नियम असल्यामुळे भ्रमामध्ये विषयाची उत्पत्ती होते असे मानणे आवश्यक आहे. या एकंदर कारणावरून स्वप्नामध्ये गिरीपर्वतादी विषय ते पाहणारा परमात्मा तसेच नेत्र्यादी इंद्रिय ही सर्व अनिर्वचनीय उत्पन्न होतात असे मानले पाहिजे. म्हणजे स्वप्नामध्ये सर्वच निर्माण होतं, पण खरं तर काहीच नसतं. तर हे डोक्यात ठेवा. यावर कोणी अशी शंका घेतील की स्वप्नामध्ये ज्ञाता ज्ञान ज्ञेय किंवा परमाता प्रमाण परमे ही जर अनिर्वचनीय उत्पन्न होतात, तर मग जागा झाल्यानंतर मी स्वप्नामध्ये अमुक पदार्थ पाहिले असा अनुवाद कसा करेल? कारण स्वप्नातील पदार्थ पाहणारा प्रतिभाशी सत्तेतला निराळाच आहे. आता बघा इथं आणखी लगेच थोडीशी शंका घेतली, तर अशी शंका ही आपल्याला वाचल्यावर ध्यानात येत असतं. पुन्हा पुन्हा वाचावं लागतं हे. ते म्हणतो सगळं खरंय तुमचं. आता स्वप्नातली त्रिपुटी पाहिली आणि त्याच्यामध्ये ज्ञाता ज्ञान न्याय परमाता प्रमाण परमे हे सगळं निर्माण झालं. पण ते तर तुम्ही म्हणतात की अनिर्वचनीय भासमान आहे. आणि मग इथं तर जागा झाल्यावर हा बोलून दाखवतोय किंवा जागा झाल्यावर हा सांगतोय. तर मग तिथली त्रिपुटी उडाली, भासमान त्रिपुटी, आणि मग इकडं कसं कळायला लागलं? असा त्याचा प्रश्न आहे. ध्यानात घ्या, स्वप्नातील पदार्थ पाहणारा प्रतिभाशी सत्तेतला निराळाच आहे. आता हे स्वप्न प्रतिभाषिक सत्तेतलंय, तिथं तर तो निराळाच आहे. आणि मग इथं आता जागा झाल्यावर कोण सांगतंय? तर त्या पदार्थाचा पाहण्याचा अनुवाद जागृतीतील परमात्मा कसा करतो? मग जागृतीतला जीव हा कसं काय सांगायला लागला म्हणतो? तिथं तर वेगळंच निर्माण झालं होतं. पण इथं काय आहे ध्यानात घ्या. स्वप्नामध्ये जसा साक्षी आहे तसा इथं बी साक्षी आहे. आणि हे सगळं साक्षीलाच कळतं. तर त्याचे समाधान असे की वस्तुतः पाहणारा एकच आहे. म्हणजे स्वप्नामध्ये साक्षी आहे आणि तोच आता जागृतीमध्ये साक्षी आहे. स्वप्नातले पदार्थ ज्यावेळेस निर्माण झाले, मग त्याला बाह्य पदार्थ पाहायचे होते म्हणून तिथं सुद्धा त्रिपुटी मिथ्या भासते. आणि जागृतीमध्ये सुद्धा साक्षी आहे आणि त्रिपुटी इथं जर आपल्याला नसेल, तर बाह्य पदार्थ आपल्याला दिसले नसते, म्हणजे आपला व्यवहार झाला नसता. या सर्व गोष्टीवरून तो स्वप्नातले पदार्थ पाहतो त्यावेळी जी वृत्ती असते ती अविद्यावृत्ती असे म्हणावे. तिथं अविद्यावृत्ती असते आणि इथं अज्ञानाची वृत्ती असते. आता इथं आपलं जागृतीमध्ये अज्ञान नाहीसं होतं आणि त्रिपुटीतले पदार्थ आपल्याला दिसतात. तर उदाहरणार्थ एखाद्या मनुष्याच्या अंगामध्ये पिशाच्य संचार झाला, की तो तोंडाने बडबडतो. पण त्यावेळी तो बडबडत नसून पिशाच्य बडबडते असे समजतात. एखाद्या माणसाला भूत लागला असं म्हणतात आणि त्याचे ते काहीतरी त्याला अंगामध्ये संचार झाला, की मग ते बडबड करतंय. तर ते म्हणले ते मनुष्य बडबड करत नसून ते पिशाचच बडबड करतंय असं म्हणतात.
त्याप्रमाणे स्वप्नातील पदार्थ पाहणारा तोच जरी असला, तरी तिथे अविद्यावरती असल्यामुळे स्वप्न पदार्थ पाहणारा वेगळा आहे असे म्हटलेले आहे. स्वप्नामध्ये अविद्येची वृत्ती असते आणि तिथं सगळे अविद्येचेच पदार्थ निर्माण होतात. शिष्य म्हणतो, महाराज स्वप्न पदार्थ अनिर्वचनीय मिथ्य आहे, त्याची अनिर्वचनीय उत्पत्ती होते. त्याच दृष्टांताने जागृतीतील पदार्थ मिथ्य आहेत असे आपण सांगता. त्याच्या उलट जागृतीतील पदार्थ उत्पन्न होतात, प्रतीतीला येतात म्हणून ते जसे सत्य आहेत, त्या जागृतीच्या दृष्टांताने स्वप्नातील पदार्थ उत्पन्न होतात म्हणून तेही सत्यच आहेत, असे जर म्हटले तर काय बिघडेल? आता ते म्हणतो जागृतीतले पदार्थ बनतात, दिसतात आणि खरेच असतात. मग आपण काय करू? तर म्हणतो स्वप्नातल्या पदार्थाला बी खरंच म्हणू, असं म्हणतोय तो. स्वप्नातील पदार्थ मिथ्याच म्हणावायचे असतील तर ते उत्पन्न न होता प्रतीतीला येतात. पण स्वप्नातले पदार्थ तर उत्पन्न न होताच दिसतात. म्हणून मिथ्या आणि जागृतीचे पदार्थ उत्पन्न होऊन परतीत येतात म्हणून सत्य असे म्हणण्यास काय हरकत आहे? फक्त आपण काय करू म्हणतो स्वप्नातले पदार्थ प्रतीतीला येतात म्हणून मिथ्या आणि जागृतीचे पदार्थ उत्पन्न होऊन परत येतात म्हणून सत्य असे म्हणण्यास काय हरकत आहे? तर अशा प्रकारचं त्यांनी आजच्या पाठामध्ये आपलं झालेलं आहे. तर याच्यावर आपण बोला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. स्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोसावे, तोसो निमज द्यावे पसायदान हे जे कळांची व्यंकटी सांडो.